आज आपण घरच्या घरी रगडा पॅटीस कसं बनवायचं हे बघणार आहोत. यासाठी मी 4 ते 5 तास आधी हे पिवळे वाटाणे आहेत हे भिजत घातले होते आणि आता आपल्याला याला कुकरला लावायचं आहे. त्याचसोबत मी बटाटे देखील उकडायला घातलेले आहेत. बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, लाल मिरची, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, मीठ घालून हे सर्व छान मिक्स करून अशा पद्धतीने टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. हे पॅटीस बनवून घेतल्यानंतर याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग नंतर असे गोल्डन होईपर्यंत याला छान भाजून घेतल्यानंतर आपण इथं जे वाटाणे आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे. थोडे वाटाणे राहिले तरीही चालतील, ते खाताना खूप छान लागतं. मग यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद, मीठ आणि उकडलेला एक बटाटा आहे तो मी कुचकरून यामध्ये घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला जो रगडा आहे तो तयार झालेला आहे आणि रगडा लावताना या पद्धतीने आपण याचा एक बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 टिक्क्या, त्यावर रगडा, मग शेव, इमलीची चटणी हे सगळं